श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमपूज्य स्वामी स्वरूपानंद विरचित वरप्रार्थना व नवरत्नहार या कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी लिहिलेल्या चिंतनपर पुस्तकातील आज ऐकूया नवरत्नहार एक चिंतन याचा भाग 16वा। स्वामींचा सेवकू जाहलो तै येतुले भाग्य लाधलो अक्षयपदी लाचावलो ह्याची लागी। मी सद्गुरूंचा सेवक झालो, त्यामुळंच हा भाग्याचा ठेवा माझ्या हाती लागला। या अक्षयपदामध्ये मी नित्य रममाण होऊन गेलो। भक्तच देवरूप व्हावा, मार्गच अंतिम मुक्कामाचं ठिकाण व्हावं, तसा मी सद्गुरूंच्या कृपाप्रसादानं झालो। आता मी जे पाहीन तो शिवदर्शनाचा सोहळाच, जे पाऊल टाकेन ती शिवयात्राच, जे भोगणं असेल ते परमात्म तत्वाचं आनंद भोगणंच, असा हा गुरुशिष्य ऐक्याचा आंतरिक ऐक्य ऐश्वर्याचा सोहळा सुरू झाला। या सोहळ्याचं श्रेय कुणाकडे, हा प्रश्न महत्त्वाचा। स्वामी उत्तर देत आहेत, मी सेवक झालो, दास चाकर झालो, मनोभावे सेवा केली, पण जे हे वैभव प्राप्त झालं ती किमया सद्गुरूंनीच केली। की भक्ती सुखा लागी आपण पे दोन्ही भागी वाटून या अंगी सेवकई बाणे, हे या सेवकाला उमगलेलं आहे। पाणी कल्लोळाचे निमिसे आपण असे वेल्हावे जैसे वस्तू वस्तुत्वे खेळो ये तैसे सुखेला आहे। असाच पाण्याने लाटा होऊन आपणच आपला विलास करावा, तसा सद्गुरूंनी हा सहजानंदानं केलेला खेळ आहे हेही कळलं। अग्नीनंच ज्वालारूप व्हावं, चंद्रानं चांदणं वेचावं, कमळानंच विविध पाकळ्यांनी फुलावं, तसा हा प्रकार झालेला आहे। सद्गुरूंनी शिष्याला आपलासा करून लीलेनं केलेली ही क्रीडा आहे। शिव शिवा समर्था स्वामी एवढिये आनंद भूमी, घेणे दीजे एके आम्ही ऐसे केले। श्री ज्ञानदेवांच्या अमृतानुभवातील अनुभवामृतच स्वामीजीही या ओव्यातून कृतज्ञतेनं ओसंडून जाऊन सांगत आहेत। आपल्याला जी अवस्था प्राप्त झाली आहे ती सर्व सद्गुरूंच्या दातृत्वाचा गौरव आहे, हा भावार्थ। म्हणून हा नवरत्नांचा आगळा शोभा देणारा अनुभव रत्नहार तयार करून आदरपूर्वक सद्गुरूंना अर्पण करीत आहेत। तो नवरत्नहार सद्गुरूंनी मोठ्या आनंदानं संतोषपूर्वक स्वीकारला आणि माझ्या मस्तकावर आशीर्वादाचा, मान्यतेची मुद्रा देणारा, अभय देणारा वरहस्त ठेविला। नवरत्न ओविया नवरत्नहार स्वामीस अर्पिला सादर, तेणे संतोषोनी अभय कर ठेविला माथा। स्वामींनी अशा भावसंपन्न शब्दात या काव्याचा समारोप केला आहे। या अंतिम ओवीमध्ये तर परमार्थातील परमरहस्य स्वामींनी सांगितलं आहे, त्याचं चिंतन करावयास हवं। शिष्याच्या कोणत्या सेवेनं सद्गुरूंना मनापासून आनंद होतो, शिष्याच्या कोणत्या अवस्थेकडे पाहून सद्गुरू तृप्त समाधानी होतात, संत श्रेष्ठ एकनाथांनी या गुरुशिष्य संबंधाचं गुरुसेवक कर्म मार्मिकपणे उलगडून सांगितलेलं आहे। गुरुसेवा आणि गुरुसेवक म्हणजे काय ते चतुश्लोकी भागवतावर भाष्य करताना एकनाथ सांगतात, गुरुसेवे होती वरुता उपाय नाही परमार्था, हे सत्य सत्य माझी वार्ता वेदशास्त्रार्थ संमत। ते गुरुसेवेची अभिनव खूण स्वामी सेवक न होती भिन्न,
नुरमुनिया मी तूपण, सेवका जनार्दन संतुष्टे. हे वर्म जव नये हाता, तव सेवा न घडे गुरुभक्ता. ज्याचे हाता चढे एकात्मता, तो शिष्य सरता गुरुचरणी. दुर्घट वाटेल एकात्मता, तव गुरुशिष्य आतवता. एकची परमात्मा तत्वता, हे एकात्मता स्वतः सिद्ध. एकात्मता श्री जनार्दन, नुरवुनिया मी तूपण. शिष्याची सेवा संपूर्ण, सर्व कर्मी आपण अंगीकारी. मीतूपणाचा भाव संपवून टाकून जो गुरुतत्वाशी एकरूप होऊन जातो तो सेवक. सद्गुरूंचे पाय चेपतो, वस्त्रे धुतो, त्यांना खायला प्यायला देतो, तो खरा सेवक नव्हे. ती सेवा आहे, पण अत्यंत स्थूल स्वरूपाची, गौण. शिष्यपण संपवून टाकून आपण दोघे एकच तत्वता परमात्मरूप आहोत, हे अंतिम साध्य साधण्यासाठी जो तत्पर तन्मय होतो त्यावर सद्गुरूंचं खरं प्रेम जडतं. सामरस्य सुख भोगण्यासाठी सद्गुरूंनी स्वेच्छेनं शिष्यावर कृपा केलेली असते. त्याला प्रथम ते बोध करतात. कोणता? मी म्हणसी परी जाणसी, काय खरा मी कोण. असे देह मी मन बुद्धी वा, प्राण पहा निरखोन. हा विचार तत्वचिंतन आधी देतात आणि सोहम साधना देऊन देहबुद्धी ते आत्मबुद्धी कशी करावी त्याची युक्तीही समजावून देतात. शिष्याच्या साधनेस मग प्रारंभ झाला. पुढे काय घडावयास हवं? एकनाथ महाराज हस्तामलक काव्यात सांगतात. शिष्यास लाभे बोध सधरू, तेणे उल्हासे सद्गुरू. होय सुखाचा महामेरू, आनंद निर्भरू शिष्यावबोधे. आपण शिष्याला जो बोध केला तो त्याच्या ठायी दृगोचर प्रकाशमान झालेला दिसू लागला की सद्गुरूंना अपार आनंद होऊ लागतो. शिष्य जसजसा श्रेष्ठ अवस्था प्राप्त होऊ लागेल तसतसा सद्गुरूंना संतोष होतो. माता बालकाचा पुरवी लळा, त्याहोनी गुरुसी कळवळा. शिष्य जीवाहूनी आगळा, मानी स्वलीला निजात्मता. माता ममतेचे सुख पावे, सद्गुरू परमानंदे सुखावे. शिष्याचेनी निजानुभवे, गुरु थोरावे सुखानुकोटी. शिष्य निज अनुभवाचा अधिकारी होत जाईल तसतसं गुरु आनंदित होत जातात. हा परमश्रेष्ठ आनंद सद्गुरूंना प्राप्त करून देणं ही गुरुसेवा अधिक श्रेष्ठ मोलाची. हे उपासनेमधील निजगूज ओळखून स्वामीजी सद्गुरूंचे खरे सेवक झाले. म्हणून गणेशनाथ महाराज त्यांच्यावर प्रसन्न होऊन अभयमुद्रांकित वरदहस्त त्यांच्या मस्तकावर ठेवते झाले. एकनाथ महाराज म्हणतात. संतोषोनी सद्गुरुनाथ, शिष्याचे माथा जो न ठेवी हात. तोवर नातुडे परमार्थ, हा निश्चितार्थ हरी जाणे. श्रद्धाळू, सात्विक, वीतरागी, विवेकी, सद्भावाचा असा जीव पाहून प्रथम सद्गुरू मुमुक्षुवर अनुग्रह करतात आणि प्रारंभी त्याच्या मस्तकावर कृपाप्रसादाचा आशीर्वादाचा हात ठेवतात. आधी हा ब्रह्मज्ञान जाणू इच्छिणारा अधिकारी झालेला आहे म्हणून कृपाहस्त ठेवला, बोध केला. तो बोध प्रकाशमान होत होत अंतिम स्थितीत तो शिष्यही पूर्ण ब्रह्मपदाला येऊन पोहोचला. हे पाहिल्यानंतर पुन्हा एकदा कृपेचा वरदहस्त सद्गुरूंनी त्याच्या मस्तकावर ठेवावा लागतो. अरे आत्ता तुला उन्मनीच्या शेवटी आपली आपणा अखंड भेटी झाली, तू पूर्णच झालास. हे ते शिक्कामोर्तब गुरूंनी करावयाचं असतं.
गुरु प्रसन्न होऊन स्वतः कृतकृत्य होऊन तो आशीर्वाद सद्गुरू आपणहून देतात. मग शिष्यही कृतार्थ होऊन जातो. स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन, सद्गुरू चरण उपासता. या उद्गारामागील रहस्य या नवरत्नहारामध्ये दडलेलं आहे. असाच शिष्यसेवक मग आपोआप भक्तांमध्ये भक्तोत्तम, योगियांमध्ये अग्रणी, ज्ञानियांमध्ये शिरोमणी, सिद्धांचा मुकुटमणी होऊन जातो. एकनाथ महाराज निक्षून सांगतात, आवडी सद्गुरू नाथू, जव मस्तकी न ठेवी हातू, तोवरी शिष्याचा निज स्वार्थू, पूर्ण परमार्थ सिद्धी न पवे. नुसते जप तप ध्यानाचं अवडंबर माजवून काही साध्य होत नाही. कदाचित यश, वैभव, कीर्ती, संपत्तीचा लाभ होईल. स्वतंत्र पंथ, फड, संप्रदायही उभे करू शकाल. पण सद्गुरूंच्या प्रसन्न वरद हस्ताची प्राप्ती त्यानं होणं शक्य नाही. ते आशीर्वाद ज्याला लाभले तो अहोभाग्यवान. त्याला अखंड शांती, समाधान, तृप्ती यांची सहज प्राप्ती होते. मोक्षश्री आपणहून अशा महात्म्याच्या पायाशी लोळण घेते. स्वामी स्वरूपानंदांनी स्वामी गणेशनाथांना जसं प्रसन्न करून घेतलं, अगदी तसंच स्वामी अमलानंदांनी स्वामी स्वरूपानंदांची सेवा करून त्यांना पूर्ण प्रसन्न करून घेतलं होतं. मी आपल्याला विनंती करेन, अमलगाथा या दृष्टीनं वाचा, अभ्यासा. नवरत्न हाराचीच ती 108 सुंदर किरणं आहेत. सोहम भावे रत तव स्वरूपी, जगद्भाव विसरून. ही सद्गुरू सेवेची युक्ती बुद्धी आहे. त्यानं कृतार्थ होता येईल. ते सद्भाग्य सर्व साधकांना लाभो अशी प्रार्थना करून स्वामीचरणी हे वाक्पुष्प नम्रतापूर्वक अर्पण करतो. आजच्या या भागाबरोबर परमपूज्य स्वामी स्वरूपानंद विरचित वरप्रार्थना व नवरत्नहार या म.अ. कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी लिहिलेल्या चिंतनपर पुस्तकाचं वाचन आता समाप्त होत आहे. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.